मी आवरून घेते आणि चालून येते जरा. ताई खूप मिस करते ना भाऊजींना. सगळ्यांनाच मिस करते रे ती. सासरी जीव अडकलाय पोरीचा. काही नाही रे, ती गोळी घेतली आणि एक 10-15 मिनिटं अंधार करून बसलं ना की मग बरं वाटतं. काका काय चाललंय तुझं? गेल्या 15 दिवसातला कितवा अटॅक आहे? अरे तिसरा चौथा 12वा किंवा 15वा. तू उगाच काहीतरी पराचा कावळा करून सांगू नकोस. 8 अटॅक माझ्या समोर आले होते. नसताना किती आलेत मला माहित नाही. काका तुला कसलं टेन्शन आहे का? नाही रे, टेन्शन कसलं. मेडिकल कंडिशन आहे ही. मेडिकल कंडिशन? तुझ्या या मेडिकल कंडिशनचा तुझ्या स्ट्रेसशी खूप संबंध आहे. अरे तसं काही नाही आहे श्री. तुला कसलं टेन्शन आहे? काही नाही. जान्हवी गेल्याचं. संसार मोडला ना रे तुमचा. तो तकलादू होता. असं नाहीये श्री. असंच आहे काका, असंच आहे. अरे अरे आई बाबांचं बघ, तुमचा बघ. तुमच्यातही भांडणं होती, मतभेद होते, वाद होते, पण म्हणून काय तुम्ही लग्न नाही मोडलं? एकमेकांना घट्ट धरून राहिला कारण तुमच्या नात्यात सचोटी आहे. तुमचं नातं घट्ट आहे. कितीही चुका झाल्या ना तरी तुमचं एकमेकांवरचं प्रेम नाही आटलं. याचं श्रेय तुम्हाला आहे ना रे. मग जसं तुमचं लग्न टिकल्याचं श्रेय तुमचं आहे, तसंच आमचं लग्न मोडल्याचा दोष हा आमचा आहे, इतर कुणाचाही नाही. ना तिच्या घरच्यांचा ना आपल्या. पण हे असं व्हायला नको होतं श्री. पण आता झालं. आता झालं ना, मग यावर फार विचार करायचा नाही. श्री, असं ठरवता येतं का रे विचारांच्या बाबतीत? काय विचार मनात यावेत हे आपल्याला नाही ठरवता येत काका. पण कुठल्या विचारांना मनात स्थान द्यायचं नाही हे निश्चित ठरवता येतं. एकदा बोलूया तरी. नाही, नको श्री, नको. मला ह्यात नाही पडायचंय. अरे आत्ता नाही आणि कधीच नाही. काळजी घे. मी म्हणजे तुझी हरकत नसेल तर श्रीला सांगून बघू. काय? हेच थँक्यू म्हणायला. कशाला? म्हणजे आधी सुचलं का? आता काय उपयोग? बरं, हे त्याला सुचलंय का? कोणीतरी सांगून टेक्स्ट करण्यात काय फायदा आहे? सांगितल्यावर कोणी करेल? त्याला सुचलं का? हा मुद्दा आहे. मी सांगून नुसता बळजबरीचा रामराम नको. त्याला सुचायला हवं ना. त्याला सुचायला हवं होतं ना. काय झालं? काय नाही. असो. जान्हवी, चल ना, किती वेळ उभं राहून बोलणार. आतमध्ये बसून बोलू ना. तू सकाळपासून काम करत असते. रात्री फिरण्याचा उत्साह कुठून येतो मला हेच कळत नाही. व्यायाम हवा मनीष. सध्या व्यायाम हवा. कामामुळे दमायला होतं रे, मग व्यायामच होत नाही. डोंट वरी, मी एखादी फेरी मारते आणि जाते. बाय. बाय. बरं, गीताला पण सांग मी गेले. सांग. बाय.